विशाळगडसह राज्यातील अन्य गड किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणाचा विषय सध्या ऐरणीवर आहे। या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यानुसार राज्यातील सर्व गड किल्ल्यांच्या सौंदर्याचं जतन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे। प्रत्येक गड किल्ल्यावरील अतिक्रमणाचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो 31 जानेवारीपर्यंत शासनाला सादर केला जाणार आहे आणि 1 फेब्रुवारी ते 31 मे या कालावधीत अतिक्रमण विरोधी धडक मोहीम राबवून सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त केले जाणार आहेत, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली। राज्यातील गड किल्ल्यांसंदर्भात सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। अतिक्रमणामुळे गुदमरणारे किल्ले आता मोकळा श्वास घेणार आहेत। राज्य सरकार गड किल्ल्यांच्या सौंदर्याचं जतन करण्याचं काम करणार असून किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे। विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणानंतर गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता। विशाळगडाप्रमाणे राज्यातील अनेक गड किल्ले देखील अतिक्रमित असल्याची बाब समोर आल्यानंतर आज सरकारनं मोठे निर्णय घेतले आहेत। सरकारच्या निर्णयानंतर मंत्री आशिष शेलार यांनी या प्रकरणी माहिती दिली। राज्यातील 47 किल्ल्यांना केंद्राचं संरक्षण आहे, तर राज्य सरकारच्या संरक्षित गड किल्ल्यांची संख्या 62 आहे। तसंच असंरक्षित किल्ल्यांची संख्या 300च्या दरम्यान आहे। या किल्ल्यांवरील सौंदर्य जतन करण्याचं काम होणार आहे। त्या अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून समिती स्थापन केली जाणार आहे। समितीद्वारे राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवलं जाणार आहे, तसंच पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे। प्रत्येक किल्ल्यावरील याबाबतचा अतिक्रमणाचा अहवाल 31 जानेवारीला शासनाला सादर होईल आणि 1 फेब्रुवारी ते 31 मे दरम्यान अतिक्रमण निर्मूलनाची धडक मोहीम राबवून गड किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय।